नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश सदार, MSc ॲग्रिकल्चरल बॉटनी. आजचा जो आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे उन्हाळी भेंडीचे नियोजन. आणि हे उन्हाळी भेंडीचे नियोजन जे की आम्हाला काही शेतकऱ्यांनी मेसेज टाकले होते की सर उन्हाळी भेंडीचे नियोजन कसं केलं पाहिजे, ज्यामध्ये कमी खर्चामध्ये उत्पादन कसं चांगलं भेटलं पाहिजे. तर आम्हाला आमच्या कंपनीला असं वाटलं की एक दोन शेतकऱ्याला न सांगता आपण एक व्हिडिओ घेऊन सर्व शेतकऱ्यांना आपण याचं मार्गदर्शन करू. याच्यामध्ये आपला एक महत्वाची गोष्ट याच्यात लक्षात घ्या की आपल्याला सुधारित तंत्रज्ञान पद्धतीने हे लागवड करायचं आणि आपल्याला खर्च कसा कमी होईल भेंडी लागवडीमध्ये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, यामध्ये दोन प्रकारचे शेतकरी आहेत उन्हाळी भेंडी लागवडीसाठी. पहिला शेतकरी आहे ज्याने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेंडी लागवड केलेली आहे, आणि एक दुसरा शेतकरी आहे की जो आता एप्रिलमध्ये भेंडीची लागवड करणार आहे. आता बघा, आपण बघणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी आता भेंडीची लागवड केलेली आहे आणि जे शेतकरी भेंडीची लागवड करणार आहेत, या दोन्हीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना सर्वप्रथम विनंती आहे की तुम्ही जर आमच्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि तुमचे भेंडीशी संबंधित कोणतीही समस्या असू द्या, हा नंबर आहे व्हॉट्सअपचा, याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, मला तुमची समस्या सांगायची. ओके. तर आज आपण बघणार आहे की भेंडी लागवड जी सुधारित पद्धतीने आपल्याला भेंडी लागवड करायची आहे. तर भेंडी लागवडीसाठी सर्वात महत्वाचं आहे की जमीन. तर मध्यम ते भारी जमीन तुम्ही निवडू शकता भेंडी लागवडीसाठी. ज्या जमिनीचा सामू, ज्याला आपण पीएच म्हणतो, तो 6 ते 7च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. मग हलक्या जमिनीत लागवड करू शकणार नाही का सर आम्ही? तर हलक्या जमिनीत सुद्धा लागवड करू शकता, फक्त तिथं उत्पन्न जे काय असेल ते थोडं कमी प्रमाणात येईल आणि त्याला खताचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं राहणार आहे. ओके. तर ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. हे झालं जमिनीबाबत. दुसऱ्या याच्यात की तुमच्याकडे जर शेणखत असेल तर शेणखत तुम्हाला टाकायचं आहे. ओके. तर नेक्स्ट महत्वाचा पॉईंट असते याचं हवामान कसं लागतं. बघा, भेंडी हे उष्ण हवामान जे असं याला चांगला प्रतिसाद देते. उष्ण हवामानाला भेंडी चांगला प्रतिसाद देते. त्याच्यामुळे ह्या ज्या काही उन्हाळ्यातील भाजीपाला आहेत याच्यात सर्वात लोकप्रिय भाजीपाला म्हणून जो ओळखला जातो, जो शेतकऱ्यांना उत्पन्न देतो, तो म्हणजे भेंडी आहे. आता याला उष्ण हवामान लागते. 21 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली टेम्परेचर गेलं तर उगवण क्षमतेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जी काही लागवड करणार आहोत आपण, की ही लागवड आपल्याला कधी करायची आणि याचा अंतर काय असलं पाहिजे. आता आपल्याला जे लागवड करायची आहे, तर आता एप्रिलमध्ये शेतकरी लागवड करत आहेत, एप्रिलचे 2 आठवडे. आता मार्केटमध्ये भेंडी कधी आणायची यानुसार लागवड करणं खूप महत्वाचं असते. ज्या शेतकऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये भेंडीची लागवड केलेली आहे त्यांची भेंडी सध्या मार्केटला आहे. आता जर तुम्ही बघितलं तर जो काही मे आणि जूनचा महिना आहे, तर मे आणि जून मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेंडीची डिमांड मार्केटला राहणार आहे. मग आता याचं नियोजन आपल्याला करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जो शेतकरी 4 एकर भेंडी लावणार असेल, अलग लक्षात, किंवा जो शेतकरी आता 2 एकर भेंडी लावत आहे, तर यांनी 1 एकर भेंडी जे काही सध्या आता एप्रिलमध्ये लावत आहे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लावत आहे, तर त्याला दुसरा जो एकर लावायची आहे भेंडी, तर याच्या पहिल्या 1 एकरची आणि दुसऱ्या एकरची याच्यात जवळपास 15 ते 20 दिवसाचा गॅप ठेवायचा आहे. अलग लक्षात. वन टाइम पूर्ण 1 एकर 2 एकर मध्ये लावू नका, कारण मार्केटच्या डिमांडनुसार तुम्हाला त्या वेळेलाच ती भेंडी भेटेल. आता भेंडी ही झाली लागवड आपण बघितली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे की भेंडी लागवड करताना बीज प्रक्रिया करायचीच आहे पुढचा खर्च कमी करण्यासाठी. आता ही बीज प्रक्रिया कशी करायची, तर आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे आपलं ॲक्टोसालचं ब्लॅक कार्बन, ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे. आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब 20% खाल जे सेंद्रिय कर्ब आहे आपल्या जमिनीमध्ये ते 0.50% खाली सेंद्रिय कर्ब आहे. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करताना आपल्याला ॲक्टोसोल ब्लॅक कार्बन याची बीज प्रक्रिया करायची आहे, जेणेकरून याचं जर्मिनेशन चांगलं होईल. सोबतच एक चांगली वाढ जी असेल, एक जोमानं त्या भेंडीची सुरुवात होईल. त्याच्यामुळे ॲक्टोसोल ब्लॅक कार्बन एकरी 1 बॉटल आपल्याला ही वापरायची आहे. ओके. त्याच्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे की सर जाती कोणत्या निवडायच्या आहेत उन्हाळ्या भेंडीसाठी. बघा, आपण जर बघितलं तर 2 प्रकारच्या जाती, एक सुधारित जाती असतात ज्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत, आणि दुसऱ्या संकरित जाती असतात. तर बघा, सुधारित जातीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये परभणी क्रांती ही एक भेंडीची जात आहे. अर्का अनामिका, अर्का अभय, फुले उत्कर्षा ह्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित जाती आहेत. आणि दुसऱ्या ज्या जाती आहेत ज्या संकरित जाती आहेत, या संकरित जातीमध्ये जर आपल्याला बघितल्या तर लोकप्रिय काही 4 ते 5 जाती आहेत ज्या तुमच्या विभागानुसार, तुमच्या भागानुसार आपल्याला त्या वापरता येतील. यामध्ये झाली आडवंटा कंपनीची राधिका एक चांगली संकरित जात आहे. त्याच्यानंतर सिजंटा कंपनीची OH 102 ही एक चांगली जात आहे. त्याच्यानंतर एलोरा कंपनीची जी काही सुकन्या नावाची संकरित जात आहे. अंकुर कंपनीची 2338 नावाची एक जात आहे, आणि महिको कंपनीची 111 ही एक जात आहे.
तर तुमच्या भागानुसार याच्यातली कोणतीही एक जात तुम्ही निवडू शकता. आता याचं बियाणं किती वापरायचं, जर एकरी सुधारित जातीचा जर आपण विचार केला तर 3 ते 4 किलो आपल्याला बियाणं लागेल, आणि जर संकरित जातीचा आपण विचार केला तर 2 ते 2.5 किलो एकरी तुम्हाला एवढं बियाणं लागेल, जेणेकरून तुमची एका एकरमध्ये 28,000 झाडं बसले पाहिजेत. याने आपल्याला ती लागवड करायची आहे. मग याच्यातलं अंतर काय ठेवलेलं पाहिजेत, सगळ्यात महत्वाचं बघा, हे जे अंतर असते हे जमिनीवर आणि सीझनवर अवलंबून असते. म्हणजे कोणत्या सीझनमध्ये तुम्ही भेंडी घेता आणि तुमची जमीन कशी आहे. तर जर आपण याच्यात बघितलं तर जर आपण उन्हाळ्यामध्ये जर लागवड केली तर आपल्याला 1.5 फूट हे 2 ओळीतील अंतर ठेवायचं आहे, आणि अर्धा फूट हे झाडांमधील जे काही अंतर राहणार आहे ते ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जर आपण लागवड केली तर जवळपास आपल्या 28,000 झाडं बसतील. या पद्धतीनं एकरी या पद्धतीनं आपल्याला लागवड करायची. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो राहणार आहे तो की खतासाठी. आता बघा, खत जे आहे हे खत व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, आपली बचत करायची आहे. अलग लक्षात, म्हणजे खर्च कमी करायचा आहे. आता आपण जे काही सांगितलेलं आहे तर 25 किलो 25 किलो आपल्याला नत्र वापरायचं आहे, अलग लक्षात, आणि 50 किलो आपल्याला SSP वापरायचा आहे. आपण अशी सांगड घालणार आहोत की आपल्याला रासायनिक खत प्लस जैविक खत अशी सांगड घालून आपल्याला इथं खर्च कमी करायचा आहे. आता जर 25 किलो नत्र वापरला आहे, 50 किलो SSP आपण वापरलेला आहे, याच्यासोबत तुम्हाला मायक्रोरायझा आणि वज्र हे वापरायचे आहेत. मायक्रोरायझा जी 4 किलोची बॅग आहे तुम्हाला ती एका एकरसाठी, आणि वज्र जे PSB आहे ते तुम्हाला वज्र सुद्धा एका एकरला वापरायचं आहे, जी 5 किलोची बॅग आहे. आता यानं काय होईल की तुमची जी काही त्या पिकाची ती रोग प्रतिकारक क्षमता तिथं चांगली वाढत, त्याची रोग प्रतिकारक क्षमता चांगली वाढल्यामुळं तिथं येणारे जे काही व्हायरस आहेत किंवा येणाऱ्या सकिंग पेस्ट आहेत याचा जो अटॅक आहे तो कमी प्रमाणात होईल. मग हा कमी प्रमाणात झाल्यामुळं काय याचा फायदा होईल की तुम्हाला ज्या काही फवारण्या कराव्या लागणार आहेत त्या फवारण्या सुद्धा इथं कमी होतील. म्हणजे हा तुमचा खर्च इथं कमी होत आहे, अलग लक्षात. दुसरं महत्वाची गोष्ट की मायक्रोरायझा आणि PSB आपण वापरल्यामुळं जे काही आपण खत देणार आहे, म्हणजे तुम्ही 50 किलो नत्र देता, 25 किलो नत्र देता, 50 किलो तुम्ही SSP देता, किंवा जमिनीत जे काही खतं येतं तर हे खतं लागू करण्याचं, याचं अपटेक करण्याचं काम, अलग लक्षात, याला पिकअप करण्याचं काम हे मायक्रोरायझा आणि वज्र करणार आहे. त्याच्यामुळे याच्यात तुमची खताचीही बचत होत आहे, याच्यात तुमची येणाऱ्या ज्या काही त्याच्यावर रस शोषक किडी असतील, ज्याच्यावर रोग असतील, जो विषाणूजन्य रोग असतील, हे सुद्धा तुम्हाला इथं याचा खर्च कमी होत आहे. पण तुम्हाला रासायनिक बरोबरच काय करायचं आहे, हे जैविक खतं सुद्धा वापरायचे आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जी अवस्था येते तर ती अवस्था राहते तुमची, जी महत्वाची अवस्था राहते ती म्हणजे त्याची तारुण अवस्था. म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला एक स्टार्टर डोस द्यायचा आहे. आता बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात, जशी भेंडी लागवड केली तर लगेच चालू करतात, वेगवेगळे खतं असतात, 5 दिवसानं 6 दिवसानं त्यांचे वेगवेगळे ग्रेड ते देत राहतात. पण आपल्याला इथं ह्यो तुमचा खर्च वाचवायचा आहे. आपल्याला एकच इथं काय करायचं आहे, स्टार्टर ग्रेड द्यायचा आहे. आता त्याच्या नावातच हे स्टार्टर म्हणजे लगेच तो पटकन लागू होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 25-25-0 किंवा 26-16-16 हा आपल्याला स्टार्टर ग्रेड आपल्याला द्यायचा आहे, जो एसेफ टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. अलग लक्षात, ही एसेफ टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे याचं अब्सॉर्प्शन हे खूप चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला जे काही हे वेगवेगळे खतं 5 दिवसानं 4 दिवसानं हे जे काही तुम्ही वेगवेगळे ग्रेड देता, हा खर्च तुमचा इथं वाचणार आहे. त्याच्यामुळे हा झाला स्टार्टर ग्रेड. नंतरची महत्वाची खता देण्याची एक अवस्था आहे किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करण्याची अवस्था आहे ती म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्टेज, म्हणजे गर्भधारणेची अवस्था. ज्यावेळेस त्याला फुलं लागणं चालू होतील, म्हणजे फुलं धरणं त्याला चालू होतील, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्यावेळेस काय करायचं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला न्यूट्रॅकॅल, न्यूट्रॅबोर आणि न्यूट्रॅझिंग याचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि याचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला अजून तोडे आपल्याला वाढवायचे असतील तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की 10-52-10 हे ड्रीपद्वारे 1 किलो हे तुम्हाला द्यायचं आहे. ज्यानं तुमच्या कळ्या जास्त वाढतील आणि अजून जे काही फुलं आहे फुलाची संख्या सुद्धा जास्त होईल. त्याच्यामुळे तुम्हाला 10-10 हा एक डोस द्यायचा आहे. आणि जे काही आपण वेगवेगळे डोस देणार आहे तर बाकीच्या ग्रेडचे तिथेही ते वाचतील, हे एकच ग्रेड तुम्हाला द्यायचं. तर अशा पद्धतीनं अधिक तोडे तुम्हाला येतील आणि तुमचं कॅरेट जे असतील, हे कॅरेटची संख्या सुद्धा तुम्हाला तिथे वाढेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला खताचं योग्य व्यवस्थापन करायचं आहे. आणि याच्या नंतर जी महत्वाची अवस्था त्याच्यात राहणार आहे की ती म्हणजे तुम्हाला कीड व रोग नियंत्रण. तर कीड आणि रोग नियंत्रणासाठीच मी याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊन येत आहे.
आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून काही जर तुमच्या समस्या असतील जिथं तुम्हाला एकरी 10-12 हजार रुपये खर्च लागणार आहे, तिथं तुम्ही या टेक्नॉलॉजीचा, या खताचा आपल्या जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला 5-6 हजार रुपयामध्ये हे सगळं खत जे आहे ते तुम्हाला तिथं बसणार आहे. आणि कमी प्रमाणात, कारण तुम्ही बाकीचे जे काही ग्रेड वापरता या ग्रेडमध्ये क्लोराईड आणि सोडियम सुद्धा असते, ज्याच्यामुळे तुमची जमीन जी आहे ती जमीन जी आहे तर तिचा पीएच वाढत आहेत आणि ती जमीन तुमची काय चालली आहे, नापीक होत चाललेली आहे. तर हे जे आपले ग्रेड आहेत, या कमी ग्रेड म्हणजे तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं जे काही याचा रिझल्ट भेटणार आहे. तर तुम्हाला हा माझा संपर्क आहे, तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. भेंडीबद्दल कोणतीही अडचण आल्यास मला याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं आणि जर हे तुम्ही ग्रेड म्हणजे 10-52 जर तुम्ही वापरलं चांगल्या पद्धतीनं तर तुमचे तोडे सुद्धा अधिक वाढतील. तर आज आपण इथं भेंडीचं जे काही हे नियोजन होतं तर हे नियोजन आज आपण बघितलं आहे. याच्यावर येणारे जे काही रोग्स आहेत, याच्यावर किडी आहेत, त्याच्याबद्दल आपला लवकरच एक व्हिडिओ येईल. तर तोपर्यंत जे आपला युट्यूब चॅनलला नवीन असेल पुन्हा एकदा विनंती आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. आज आपण इथे थांबू.